ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 17वा. श्रद्धात्रय विभाग योग. ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाचं समालोचन. भाग पहिला. भगवंतांनी 17व्या अध्यायात त्रिविध प्रकारची श्रद्धा असून सात्विक श्रद्धा कशी मोक्षाप्रत नेते व त्यासाठी ओम तत्सत या मंत्राचा विनियोग कसा करावा ते सांगितलं. सात्विक श्रद्धेने केलेले कर्म व अश्रद्धेने केलेले कर्म कोणते फळ देते त्याचीही चर्चा केली. ज्ञानदेवांनी या सर्व मुद्द्यांचा परामर्श आपल्या टीकेत घेतलेलाच आहे. त्यामुळे गीतेचे जे विषयदृष्ट भाग पडतात तेच भाग ज्ञानेश्वरीच्या या अध्यायाचेही पडतात. पण तत्पूर्वी या अध्यायाला ज्ञानदेवांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. 17व्या अध्यायाची प्रस्तावना. ज्ञानदेवांनी गीतेच्या उत्तरार्धातील सर्वच अध्यायांना प्रस्तावना लिहिलेली आहे. 17व्या अध्यायाची प्रस्तावना 33 ओव्यांची. त्यात पहिल्या 20 ओव्यांमध्ये आपल्या सद्गुरूंना गणेंद्र रूपात नमन, नंतर 17वा अध्याय निर्माण होण्याचं कारण व अर्जुनाचे गुणवर्णन असे 3 विषय आलेले आहेत. गणेश जसा गणांचा स्वामी आहे तसे सद्गुरू जीवरूपी गणांचे स्वामी आहेत किंवा इंद्रिय रूपी गणांचे स्वामी आहेत. या सद्गुरू रूपी गणेशाची योगमया जेव्हा प्रफुल्लित योग मुद्रेला विकसित करते तेव्हाच जग आकाराला येते व जीवगण जन्मतात. एकूण सद्गुरू रूपी परब्रह्माच्या अधिष्ठानावर हे विश्व मायेमुळे भासते. सद्गुरूंचे कार्य हे शंकरांप्रमाणे आहे. शंकरांनी जसा गणपतीच्या स्मरणाने असुराच्या 3 पुरांचा नाश केला तसा सत्व रज व तम रूपी त्रिपुरांमध्ये जीवत्व रूपी किल्ल्यात आत्मा अडकलेला आहे. त्या शिवस्वरूप आत्म्याने गणेशरूपी सद्गुरूंचं स्मरण करून त्या दुर्गाचा नाश केला. आता आत्मशंभू त्रिगुणरूपी नगरात अडकलेल्या जीवाला गणेशरूप सद्गुरूंचे स्मरण करून सोडवतो. म्हणजे सद्गुरू हे शंकरापेक्षाही श्रेष्ठ ठरले. श्री गुरूंचे गुरुत्व श्रेष्ठ ठरले. गुरुत्वाचा एक अर्थ जड असा सुद्धा होतो. मग जड पदार्थ पाण्यात बुडायला हवा हे ओघानं चाललं. परंतु गुरु गणेंद्र गुरुत्वाने युक्त असले तरी ते मायारूपी जळात मात्र जहाजासारखे तरंगतात. इतकंच नाही तर ते इतरांनाही तारून देतात. सद्गुरू रूपी गणेशाची सोण वास्तविक सरळच आहे. पण जे सद्गुरू गणेशाचे खरे स्वरूप जाणत नाहीत त्यांना तो वक्रतुंड दिसतो. ज्ञानी लोकांसाठी मात्र त्यांची सोण सरळच आहे. गुरु म्हणजे जड असूनही संसार सागर तारून नेणे. ज्ञानी लोकांना या गणेशाची सोण उजूस दिसणे पण अज्ञानी लोकांना ती वक्र भासणे. त्यांची दृष्टी बारीक असूनही तिच्या उघड झापेतून विश्व आकाराला येणे आणि लयाला जाणे कसे लीलया घडते अशा विरोधाभासातून त्यांनी सद्गुरु स्वरूप स्पष्ट केले आहे. परब्रह्म स्वरूप सद्गुरु व त्यांची माया ही पत्नी म्हणजे जणू अर्धनारी नटेश्वर. मायेचे जगदाभास निर्मिण्याचे कार्य म्हणजे जणू काही आकर्षक नृत्य विलासच व त्या तिच्या नृत्याला सद्गुरु तांडव नृत्याने साथ करतात. तेच सद्गुरु शिष्याचा स्वीकार करून त्याच्याशी गुरु शिष्य अशी सोयरीक निर्माण करतात आणि त्याला मुक्ती देतात. ते जगतबंधू आहेत. जगताचा बंधू तो जगतबंधू. पण ज्ञानदेवांनी सद्गुरु जीवाचा बंध तोडून टाकतात म्हणून त्यांना जगतबंधू म्हणतात. अपारे काव्य संसारे कविरेक प्रजापती यथास्मै रोचते विश्वम तथा वै परिवर्तते असं एक संस्कृत सुभाषित आहे. काव्यरूपी जगताचा कवी हाच ब्रह्मदेव असतो. तो त्याला जसं आवडतं तसं हे जगत बदलत असतं. त्याची प्रचिती आपल्याला या जगतबंधू या शब्दाची ज्ञानदेवाने केलेली जी व्युत्पत्ती आहे त्यावरून दिसून येतं. सद्गुरू हे परब्रह्म स्वरूप आहेत. त्यामुळे जे सद्गुरूंशी एकरूप होतात त्यांच्या बाबतीत द्वैत राहतच नाही, कारण त्यांना सर्व काही आत्मस्वरूपच भासते. व जे ध्यानादी साधनांच्या द्वारे सद्गुरू गणेशांना प्राप्त करू इच्छितात ते सद्गुरूंना वेगळा समजत असल्यामुळे एकत्व अनुभवू शकत नाहीत. अद्वैत अनुभवल्यावर शिष्य सद्गुरूंशी एकरूपच होत असल्यामुळे तोही मौनच होऊन जातो. तरीही आपण द्वैत स्वीकारून जी स्तुती केली ती सद्गुरूंनी मान्य करून घ्यावी अशी ज्ञानदेवाने सद्गुरूंना विनंती केली आहे. सद्गुरूंना वंदन केल्यावर ज्ञानेशांनी 17व्या अध्यायाची प्रस्तावना केली आहे. 16व्या अध्यायात भगवंतांनी तस्मात शास्त्रम प्रमाणमते असं म्हणून कोणतेही कर्म आचरताना शास्त्र प्रामाण्याला महत्व दिलं होतं. आता सर्वच जणांना शास्त्र अभ्यासण्याची बुद्धिमत्ता सुसंधी लाभते असं नाही. असे लोक
इतर जे विद्वान लोक आचरण करतात त्यावर श्रद्धा ठेवून त्यानुसार आपला मार्ग आक्रमित असतात. याचा अर्थ ते शास्त्र प्रामाण्याचा हेतू पुरस्सर त्याग करतात असं नाही. मग त्यांना मिळणारी गती कशी असते की शास्त्र प्रामाण्य विचारात न घेता केवळ श्रद्धेने मार्ग आक्रमत असताना अशा वेळी त्या श्रद्धेत उणेपणा येतो का? की शास्त्रविधींकडे लक्ष दिले नाही म्हणून श्रद्धेने केलेली दाने, तपे किंवा यज्ञ फुकटच गेली असं म्हणायचं? अशा विविध शंका अर्जुनाच्या मनात तरळू लागल्या आणि म्हणून त्यानं भगवंतांना अशा श्रद्धेविषयीच प्रश्न विचारला आहे. अर्जुनाच्या मनातील शंकेच्या निमित्ताने ज्ञानदेवाने शास्त्रांमध्ये सुद्धा असणाऱ्या मतभेदांकडे लक्ष वेधलं आहे. यक्षाने युधिष्ठिराला योग्य मार्ग कोणता ते विचारल्यावर युधिष्ठिरानं उत्तर दिलं होतं की श्रुतिर्विभिन्ना स्मृतयश्च भिन्ना नैको मुनिर्यस्य वचः प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितम गुहाय महाजनो येन गतस्य पंथः. श्रुतींमध्ये मतभिन्नता आहे, स्मृती सुद्धा वेगवेगळ्या आहेत. एकच मुनी नाही की ज्याचं वचन प्रमाण म्हणावं. धर्माचे तत्व गुहेत लपलेलं आहे आणि म्हणून मोठे लोक जातात तोच मार्ग ठरतो. श्रुती व स्मृतीमध्ये मतभिन्नता आहे. वेदाने यज्ञ करण्याची आज्ञा दिली तर उपनिषदांनी सांगितलं प्लवा येते अदृढा यज्ञ रूपा अष्टादशोक्तम अवरम येषु कर्म एतत् श्रेयो ये भिनंदन्ति मूढा जरा मृत्युम ते पुनरेवापि यन्ति. 16 ऋत्विज, यजमान आणि पत्नी असे 18 जणांचे गौण कर्म ज्यामध्ये सांगितले आहे अशा या यज्ञरूपी नौका अस्थिर आहेत. हेच श्रेयस्कर आहे असे समजून जे मूढ यातच आनंद मानतात ते पुन्हा पुन्हा जरा आणि मृत्यू या परत येतात. असा परस्पर विरोध असेल तर शास्त्र तरी कोणते प्रमाण मानावे? असंख्य मुनी त्यांनी रचलेली असंख्य शास्त्रे, त्यात निर्माण होणारा परस्पर विरोध, योग्य मार्ग न करणाऱ्यांसाठी महाजनो येन गतस्य पंथः असा युधिष्ठिराने निर्णय दिलेला आहे. आणि भगवंत तर शास्त्र प्रामाण्य पाहायला सांगत आहेत. अशा वेळी श्रद्धेने कर्म करणे योग्य आहे की नाही, ते कर्म कोणते फळ देते असा प्रश्न निर्माण होतो आणि यातूनच हा 17वा अध्याय निर्माण झालेला आहे. आता गीतेमध्ये ज्ञानदेवाने विषयांची मांडणी कशी केलेली आहे तो भाग आपण उद्या पाहू.